ते सुरेख मात्र फेकले होते. त्यानंतर मात्र काहीशी चुकी मात्र हा गोलंदाज मात्र करतोय. दोन वाईड मात्र फेकलेत. यावेळी मात्र सुरेख असा फटका लागवला जातोय. सागर ब्रँड षटकार. सुरेख अशी फटकेबाजी मित्रांनो पाहायला मिळाली. सगळ्याच्या माध्यमातून गोलंदाज येथे तयार. या दरम्यान सुरेख असा फटका लागवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये तैनात आहे. झेल मात्र घेतली जाते. मोठा झटका लागला जातोय वडील टीमला सागरच्या माध्यमातून. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख अशी फटकेबाजी करत होता. सागरला मात्र इथे परतावा लागेल. आता मात्र नौका फलंदाज क्रीजवरती पाहायला मिळेल. भाऊ त्याच्यासमोर दिनकर ही जोडी मित्रांनो पाहायला मिळेल. सुरेख अशी फटकेबाजी सुद्धा सागरने सुद्धा केली. षटक क्रमांक पहिलं मात्र समाप्तीवरती आलंय आणि धावफलक मात्र 13 या अंकावरती पोहोचलाय. दुसरं षटक मात्र घेऊन येते गोलंदाज निलेश. पहिल्या षटकामध्ये मोठा गडी मात्र माघारलाय वडोल टीमचा सागर आणि आजच्या या दिवसामध्ये सुरेख अशी फटकेबाजी केली. स्ट्रायकर पाहायला मिळेल दिनकर. नॉन स्ट्राईकला भाऊ. गोलंदाज तयार होतोय. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलं आणि 13 धावा मात्र लागल्या गेल्या. ज्यावेळी मात्र बॅटची मात्र एज लागली गेली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव मात्र कंप्लीट होते. एका धावाने संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. आता मात्र भाऊ मात्र स्ट्राईकला पाहायला मिळेल ज्याने सेकंड मॅच मध्ये सुरेख अशी फटकेबाजी केली होती. षटकार चौकारच्या तीसबाजी केली होती. तो भाऊ मात्र स्ट्रायकर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. या दरम्यान सुरेख गोलंदाजी मित्रांनो मला लागेल. डॉट चेंडू मात्र अर्जित होतोय. कमबॅक मात्र केला जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये लॉस करत मॅच होते मात्र सहजरित्या मात्र वडोल टीम मात्र विजय झाला. आता ही सेमीफायनल मित्रांनो पाहायला मिळते. या दरम्यान सुरेख गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते. पुनश्च एकदा डॉट चेंडू अर्जित होतोय. या षटकाचा जर विचार केला गेला तर पहिल्या चेंडू मात्र एक सिंगल पाहायला मिळेल. त्यानंतर 2 डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते ते निलेशची. गोलंदाज तयार निलेश. चौथा चेंडू. या दरम्यान चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षण मात्र चेंडू मात्र जज करतोय. फलंदाज बाद. भाऊ बॅक टू पवेलियन.
भाऊ मात्र परतलाय. नौका फलंदाज डावखरा त्याचा फलंदाज पाहायला मिळेल निनाद कराले, ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये सुरेख अशी फटकेबाजी सुद्धा केली होती. तोच मात्र आता पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे मॅच मध्ये. पंच 4 चेंडूची मात्र फेकी झाली आहे. 2 चेंडूचा मात्र खेळ बाकी आहे. स्ट्रायकर पाहायला मिळेल दिनकर. गोलंदाज तयार होते. सुरेख गोलंदाजी केली या गोलंदाजाने सुद्धा. अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केले. गोलंदाज तयार. यावेळी हवे ते चेंडू स्वतः जज करतोय फलंदाज बाद. मोठा गडी मात्र मागरलाय दिनकर. बॅक टू पवेलियन. दोन विकेट मात्र कमावल्यात. विकेट अडीच्या कगारवरती मात्र हा गोलंदाज. दरम्यान षटक क्रमांक दुसरं मात्र समाप्तीवर आलं आणि धावफलक जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 14 या अंकावरती. या मॅच कडे 2 षटकांचा केल्या ठिकाणी समाप्ती पथावरती आला. 2 षटकांच्या अंती जर विचार करायला गेला 14 धावा धावफलकावरती आल्यात. इथे मात्र नवनाथ या गोलंदाजाने एक करिश्मा जादूही केला, जिथे षटकार चौकाराला 2 वाईट फेकून एक गोल्डन विकेट त्याने शेवटच्या क्षणी प्राप्त केली ती सागर लदगेंची. त्याच्यानंतर मात्र 4 चांद लावण्यासाठी निलेश या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती एकेरी धावा देत पुढच्या 5ही चेंडूवरती एकही धाव न देता 2 विकेट प्राप्त केल्या. त्या विकेट होत्या बाहू आणि त्याच्या समवेत दिनकर. आता मात्र मैदानावरती निनाद करालीची फळी मैदानात तलपते का, कारण इथे वेट केलं जात आहे. हवेच्या विरुद्ध केलेला हा फटका आणि इथे निनाद करालीला सुद्धा परतावा लागेल. फार मोठी तफावत आता या मॅच मध्ये
सुरुवात होते तलपेवडली संघाची आपण पाहतोय, कारण विकेट आणि विकेटच पाहायला मिळत आहेत. अद्यापर्यंत 4 हिमतीचे हिरे या ठिकाणी कमावले ते मात्र माणगाव संघाच्या गोलंदाजांनी, कारण वैशिष्ट्यपूर्ण लढत या मैदानावरती आहे. माणगाव संघाला सुद्धा माहिती की सेमीफायनल क्रमांक 1 चालू आहे. इथे जर विजय आला तर मात्र आपला अंतिम सामन्यात जाण्याचा प्रवेश निश्चित होणार, यात कोणती शंका नाही. परंतु जर विचार केला गेला, मी मागचा इतिहास नक्कीच उघलून काढेल, कारण जिथे ओंकार क्रीडा मंडळ आशेनेच्या मैदानावरती कैलास घारेची एक रणझुंजार केली आहे. मी पाहिलेली जी बॅटिंग लाईन पाहिली आहे आणि त्या बॅटिंग लाईनला अनुसरण जी गोलंदाजी आता नवनाथने केली आणि त्याच्या समेत निलेशने केले, फार चांगली गोलंदाजी मला आठवते. आणि त्याच हिमतीने शेवटच्या क्षणी मात्र क्वार्टर फायनल मध्ये सामना गमावला होता माणगाव संघाने. शेवटचा क्षण होता, परंतु त्या क्षणी चुका झाल्या फिल्डिंग मध्ये आणि तिथे मात्र त्यांना बॅकफुट वरती यावं लागला होता. परंतु या क्षणी फार चांगली गोलंदाजी ही इकॉनॉमिकल. इथे फटका आलाय. आता मात्र ज्ञानेश्वरच्या पलीमधून चेंडू येतोय, गॅपचं प्रदर्शन करा. चेंडू मात्र जातोय सीमारेखा बाहेर. लॉंग ऑफचा फटका येतोय, तो चौकार. डीजे षटकांच्या अंती धावफलकावरती धावा होत्या 14 या आकड्यावरती. त्याच्यानंतर आलाय तो चौकार, म्हणजे धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. इथे फटका येतोय. पुनश्च आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, डिपेक्स्ट्राचा खेळाडू प्रयत्न करतोय, परंतु बॅक टू बॅक ज्ञानेश्वरच्या फळीमधून दुसरा चौकार. डीजे संपत. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हे वाक्य सध्या तंतोतंत लागू होत आहे ते ज्ञानेश्वर या बॅट्समनच्या स्वरूपात, कारण माणगाव संघाने पहिल्या 2 षटकात फार मोठी मजल मारले आणि या मजलीनंतर मात्र आता धावा धावफलकावरती येताना दिसत आहेत. राजारामच्या गोलंदाजीवरती पहिली विकेट आली निनादकर आलेंचे, त्याच्यानंतर वर्णी लागले ज्ञानेश्वरचे आणि बॅक टू बॅक 2 चौकार ज्ञानेश्वरच्या फळीमधून. 22 धावा धावफलकावर. इथे फटका आलाय परंतु फसलाय. इथे मात्र एष्टी रक्षकाला चकमा दिलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. बॅट मधून आलेल्या या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आणखी एक चौकार ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. ज्ञानेश्वर इथे मात्र षटकार आलाय. अरे दिला त्याने, टेन्शन नको घेऊ. आहे इथे त्याने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय अद्याप पर्यंत 34 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाज राजारामचा. इथे मात्र फ्री हिट होता, ज्याच्यावरती मात्र कमबॅक केला राजारामने आणि या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या अंती 34 धावा धावफलकावरती. जरा पहिल्या 2 षटकांकडे आपण जाऊया, जिथे फक्त धावा होत्या 14 आणि आता मात्र राजारामने धावा खर्च केल्यात या षटकातल्या, त्या मात्र
20 म्हणजे तब्बल 34 धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज चौथं षटक फेका. तुम्ही जितका वेल कराल माणगाव संघ तितकाच बॅटिंग लाईनला तुम्हाला उशीर होईल, हे विसरून चालणार नाही. डीजे ठिकाणी बॅटचा दांडा नक्कीच जरूर धरलाय तो ज्ञानेश्वर या फलंदाजाने. ज्यावेळेला मिडल ऑर्डर वरती आलाय आणि हाहाकार माजवायला त्यांनी सुरुवात केल्या, कारण ही फटकेबाजी ती तलपे ओढलीसाठी लाभदायक होणार यात कोणती शंका नाही आहे. कारण दोन गोलंदाजांनी चाणक्य कामगिरी केली. राजा रामही करत होते, परंतु पुढच्या क्षणी मात्र चुकी केली आणि ज्ञानेश्वरनी फटकेबाजीला सुरुवात केली. एका चुकी आणि त्याच्यानंतर शेवटचा चेंडू मात्र डॉट आला, तो गोलंदाज राजारामचा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलचा षटकातीला पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू. तुम्ही समोर किरापत वाटले, वाघाला दिलंय आव्हान आणि इथे वाघाला लागले ते रक्त, तो मात्र सोडणार नाही ज्ञानेश्वर आणि इथे येतोय षटकार. तर आपण हिंमत हारू नका, कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवूनच या पृथ्वी तलावरती धाडलाय. तुमच्या हातून कोणतं ना कोणतं चांगलं कार्य होणार आहे, हे मात्र नक्की असतं. इथे हा चेंडू मात्र डॉट येतोय. इथे मात्र डॉटच्या संगतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. जी अपेक्षा होती धावसंख्येची तलपेवडे संघाची नक्कीच पूर्णत्वाला, परंतु जसं विकेट आल्या तसा धावसंख्येला ब्रेक. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू वाईड होतोय. अतिरिक्त आता गोलंदाजी केली जाते, भरणा केला जातोय धावसंख्येचा गोलंदाज राहुलच्या माध्यमातून, कारण या धावा बॅकफुट वरती टाकू शकतात. आणखी एक फटका येतोय, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, आउट ऑफ दी पार्ट, बिग हिट, षटकार. पाचव्या क्रमांकावरती वर्णी लागली आहे आणि याच मिडल ऑर्डरने मात्र हाकार माजवायला सुरुवात केली आहे. इथे मात्र विकीला परतावा लागेल, आतिघाईने संकटात जाई. दुर्घटना से देर भली विकी, परंतु इथे मात्र दुर्घटना स्वतःहून ओढून घेतले आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला परतावा लागतंय.
फलकावरती आपण पाहतोय. धावपल संख्या जी पाहिजे होती मी तर म्हणेल तलपे वडोली संघाची धावफलकावरती नक्की आली आहे. ज्ञानेश्वरचे कष्ट मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. कष्ट हा उंबरट्यावरचा दिवा आहे. त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतं आणि ते मात्र ज्ञानेश्वरने मैदानात आपल्या बॅटिंगने दाखवून दिलंय. इथे मात्र टॅप केला गेला, चेंडू जातोय पॉइंट मधून स्वीपर कडे येतोय तो चौकार आणि या 4 धावींच्या मदतीने व्यवस्थित का कैलास 4 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचताय ते 55 आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज आहे ती आता माणगाव संघाला. डीजे होऊन जाऊ द्या. फार मोठी फटकेबाजी आली आणि या फटकेबाजीने मात्र थोडा माणगाव संघाला बॅकफुटवरती त्यांनी धाडलाय. आता मात्र मैदानात काय घडतंय हे माहीत नाहीये, कारण ज्या माणगाव संघाने कालचा दिवस गाजवला, मी अजूनही म्हटलंय की जशी बॅटिंग लाईन चांगली आहे तशी गोलंदाजी माणगाव संघाची मी पाहिली आहे. म्हणजे आता त्याच बॅटिंग लाईनची गरज मैदानात माणगाव संघाला असेल. सुरुवात होईल सामन्याला. बॅट्समन मैदानात दाखल करायचे आहेत माणगाव संघ. तत्पूर्वी जाऊया डीजेच्या मधुर संगीताकडे. स्वागत करा. अर्थात आपण पाहतोय छत्रपती क्रिकेट संघ तमणात आयोजित शिवशाही कन्स्ट्रक्शन चषक 2022 आणि या 2022 मधली ही सेमीफायनल क्रमांक 1
तलपे वडवली वर्सेस माणगाव यांच्यात चालू असलेला हा लढा आणि या लढ्यातला विजयी शिल्पकार कोण असेल जो जाऊन पोहोचेल या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास. आणि आता मात्र या चमचमत्या ट्रॉफीला या दोनही संघाने हात लावलेला आहे. परंतु पहिला चेंडू या ठिकाणी येतोय. गोलंदाज योगेश, फार चांगला फटका या ठिकाणी आलाय. फुलटॉस चेंडू रडार मध्ये येतोय. चेंडू जातोय लॉंगा प्रिझन सीमारेखा बाहेर येतोय तो चौकार राहुलच्या बॅट मधून. हे मात्र मैदानात दाखवून दिलंय. ते आता फलंदाज राहुलने पहिल्या चेंडूवरती योगेशला लगावलाय चौकार. 38 सर्कल बेदून मॅनेंडरी पॉवर प्लेच्या षटकाचे एक चांगली ओळख. हा एक फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फिंगर अप झालाय आणि या ठिकाणी मात्र परतावा लागेल कैलासच्या पारीचा अंत. विकेट नंबर 1 ईट का ज्या राहुलच्या बॅट मधून या ठिकाणी चौकार आला त्या राहुलला मात्र पायचीत पकडल्या पंचांनी या ठिकाणी योगेश. कारण मी म्हटलंय याने क्रिकेट कर्जचं फार गाजवलेला गोलंदाज आहे, ज्याच्या नावाची एक ख्याती होती. परंतु आता सध्या 2 वर्ष थोडा बॅकफुट वरती होता, परंतु आता त्या लयमध्ये तो या मैदानावरती येताना दिसून येतोय. फार चांगली गोलंदाजी आहे. चौकार नक्कीच आला मी म्हणेल. 38 सर्कलच्या बाहेर राहुल फार चांगले प्रयत्न होते तुमचे, परंतु या प्रयत्नांना दुसऱ्या चेंडूवरती अपयश आलं. इथे मात्र लेग स्वरूपात खेळायचं होतं, परंतु हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळतोय. खेळायचं होतं स्क्वेअर लेग रिजनला, परंतु या ठिकाणी फटका फसला फलंदाज निलेशचा. आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एका विकेटचं नुकसान. फुलटॉस चेंडू आला या ठिकाणी मात्र चेंडू 38 सर्कल भेटतोय. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होत आहे सीमारेषेच्या जवळ. फार चांगला इथे क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल पाहायला मिळाला, परंतु हा फुटबॉल कामी आलाय तो ज्ञानेश्वरचा. या ठिकाणी मात्र धावा येत आहेत 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे 7 या आकड्यावरती. मॅच जर आवडत असेल तर नक्कीच प्रेक्षक वर्ग जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या, कारण हे दोन्ही संघ आपल्या तालुक्यातील या मैदानावरती दाखल झालेत. फार चांगला फटका आहे. इथे मात्र हवेच्या विरुद्ध फटका खेळलाय. ही मॅच नाही सागर लदगे. अपेक्षा असतात जिथे मात्र तुम्ही एखाद्या स्टार खेळाडूची वर्णी लागते आणि अशा वेळी तुमच्याकडून झेल सुटणं ही मात्र आशा नाहीये. आणि या अपेक्षा आता फोल ठरल्या तुमच्या माध्यमातून, कारण कॅच नाही सोडले तर तुम्ही मॅच सोडण्याच्या तयारीत आहात. असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला आहे. फार मोठी तफावत येते ह्या मॅच मध्ये, कारण एकीकडे सामना झुकत असताना आता दुसऱ्या बाजूने तो झुकतोय. इथे फटका आलाय. इथे येतोय षटकार. हे झालं सागर धावफलक जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे मात्र फलंदाज बाद. वाजवल्या जात आहे. छत्रपती महाराजांना मात्र मानाचा मुजरा तुमच्याकडून दिला जातोय.
काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तो सब हिंदू की सुन्नत होते. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र पहिलं षटक समाप्ती पथावरती आलाय. धावपळक आपण पाहतोय 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 56 धावा संख्येचा पाठलाग, सरासरी फार चांगली राखली आहे मी तर म्हणेल. 2 विकेट अद्यापर्यंत गमावल्यात राहुल आणि निलेश. आता मात्र जी सरासरी राखायची होती ती राखली आहे, परंतु आता 13.66च्या सरासरीने या धावा कुटायच्या आहेत. ते मात्र माणगाव संघाला. गोलंदाज दिनकर तलपे. हा चांगला चेंडू सटिक लेंथ लाईनने फेकलाय. थोडा ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला ज्याच्यावरती मात्र डॉटची संगता दिनकरच्या माध्यमातून केली जाते. आज मात्र नक्कीच मी कैलास गारे यांना आव्हान करेल ही कालची बॅटिंग लाईन तुमची या मैदानातली उतरवावी लागेल आणि त्याच्यानंतर ओमकार आशनेच्या मैदानावरती मी पाहिलेली बॅटिंग लाईन या लाईनला जर तुम्ही आमंत्रण केला तर नक्कीच या सामन्यापर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय आणि परतावा लागतंय कैलास गारे. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. फार मोठी विकेट. थँक्यू डीजे. आणखी एक विकेट जाते आपण पाहतोय. अद्याप 3 विकेटचं नुकसान माणगाव संघाचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता मात्र दिनकर तलपे मैदानात आवी होताना दिसून येत आहेत. आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय तो नवनाथ. हा शॉर्ट पिच चेंडू होता. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच अपील फेटाळताना दिसलेत. या ठिकाणी निरीक्षणात्मक कामगिरी केली पंचांनी. लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय देवा भोईर, तर मेन पंचांच्या भूमिकेत अक्षय भोईर. इथे फटका आलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करताना थोडी चुकी झाली आहे, परंतु इथे शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जातोय. फील्ड केला आणि त्याच्यानंतर मात्र एकच धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने 16 धावा या धावपळकावरती येत आहेत. अजूनही विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत 14 चेंडू आणि अजूनही 40 धाव संख्येची गरज. 4 आकडा कितपत लाभदायक ठरणार. जिथे धाव संख्या 40 हवं आहे तिथे सुरुवात होते 4 आकड्याची आणि जिथे चेंडू आहे तिथे शेवट होतोय 4 आकड्याचा. परंतु इथे मात्र मी तर म्हणेल फलंदाजाने चुकी तर नक्कीच केली आहे, परंतु या ठिकाणी फार मोठा लेझी क्रिकेट ज्ञानेश्वरच्या बाबतीत पाहायला मिळाला. कारण याला क्रिकेट म्हटला तर नक्कीच ज्ञानेश्वर चुकी इतकी मोठी होती का तिला सुधारणं फार गरजेचं असताना या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात नवनाथने चुकी केली. इथे मात्र एक धाव तर आली, विकेट सुद्धा आली आहे. अद्यापर्यंत 4 विकेट गमावल्यात माणगाव संघाने. पाहूया हा क्रिकेटचा रणसंग्राम. जिथे 4 विकेट गमावल्या त्या तलपे वडवली संघाने आणि त्याच्यानंतर 5वी विकेट आली होती ज्ञानेश्वरची. त्या ज्ञानेश्वरने धुतलं गोलंदाजांना, परंतु त्याच्यानंतर आता याच 5व्या विकेटवरती क्रमांक लागला जातोय ऋतिक. हा पटका आहे. इथे तर ऋतिकने फार उंच झेल दिलाय. इथे परतावा लागेल.
या ठिकाणी फलंदाजाला. या ठिकाणी पाहायला गेला तर विकेट आले. विकेट नंतर मात्र फार मोठी तफावत या मॅच मध्ये येते. दिनकरची गोलंदाजी सर्रासपणे या ठिकाणी तीक्ष्ण आणि भेदक ठरले. ऐन मुख्य अशा वेळी गोलंदाजी झाली आहे का अद्यापर्यंत 5 विकेट गमावल्या मनगाव संघाने. अक्षय बैकर सांघिक कुड्यातलं तिसरं षटक. इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. इथे मात्र आता हा चेंडू वाईड येतोय. वाईडच्या माराने आणखी एक बोनस. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 18 या आकड्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. अजूनही सामना कुठेही गेला नाहीये. ज्या तिसऱ्या षटकात धावा कुठल्या होत्या ज्ञानेश्वरने त्याच धावा या तिसऱ्या षटकात कुटायच्या आहेत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय विकी. आणखी एक फटका. हा चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्ट. हा थोडासा प्रयत्न फसला कारण आधीच थोडं फंबल झाले आणि इथे षटकार येतोय. प्रयत्न हा झेल मात्र षटकारात कन्वर्ट झाला. इथे मात्र नक्कीच हा चेंडू थोडा लेग स्टिक वरती बाहेर होता ज्याच्यावरती पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी केली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. हा क्रिकेट आहे मित्रांनो. कधी रंग बदलेले सांगू शकत नाहीये कारण हेच दाखवलं ज्ञानेश्वरच्या बॅटिंगने तर हे दाखवलंय आता या फलंदाजांच्या बॅटिंगने. इथे आणखी एक फटका येतोय. या क्षणी प्रयत्न केलाय. प्रयत्न फसला. झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते. या 3 धावेंच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि अजूनही 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणखी एक फटका आपण पाहतोय या ठिकाणी. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येणार. या एका धावेच्या मदतीने धावफलक जात पोहोचताय 31 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपला. मगाशी जर सामना पाहायला गेला तर मगाचा सामना सुद्धा असाच होता जिथे 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज होते. इथे सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते. तिथे होता
कोणता संघ? हेच ना? माणगाव खेळतोय वडवलीच्या विरोधात. तिथे होता करवंडी संघ आणि इथे आहे माणगाव संघ. काय घडतंय ते पाहूया. करवंडी संघ त्या धावांपासून परावृत्त झाला. आता मात्र याच धावा माणगाव संघाला करायच्या आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 25 धाव संख्येची अजूनही आवश्यकता आहे. 4 माल्टी हिट द्यावे लागणार. स्पीडअप करा पंच जरा. शेवटचा षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत लदगे. स्लॉग ओव्हर दिवसातली शेवटची ओव्हर घेऊन आलाय. आजच्या दिवसातला आपण पाहतोय आणि या सेमीफायनल क्रमांक 1 चा शेवटचा गोलंदाज आपण पाहतोय संकेत लदगे. पहिला चेंडू संकेत विकीच्या बॅट मधून येतोय. रडार मध्ये आलेला षटकार. फार मोठ्या ऐन मोक्याच्या वेळी येतोय हा फटका. पाच चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धाव संख्येची गरज आहे. यस, इथे जर विचार करायला गेला सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर केलावली जाईल. स्पर्धेचा नियम. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय यष्ट्यांवरून जाताना दिसलाय. कारण विकी या चेंडूवरती फटका येणं अपेक्षित होता. कारण मी म्हणे इथे जर षटकार आला असता तर सामन्यातली हवा तुमच्या बाजूने पाहायला मिळाली असती. परंतु इथे हा चेंडू येतोय डॉट. अजूनही सामना कुठे गेला नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर. परंतु पाहूया सध्या विजय कोणाच्या पारड्यात जाईल. आणखी एक सुंदर चेंडू. इथे आलाय डॉट. आता मात्र या सामन्यात बरोबरी जरी साधायची असले तरी मात्र 3 मोठे फटके द्यावे लागणार. निर्णायक चेंडूकडे जाऊया. हा चेंडू निर्णय देऊ शकतो या सामन्याच्या भविष्याचा. इथे आलाय वाईट. आणखी एक मजा पाहायला मिळतीये. संकेत की विश्वास नव्हता परंतु इथे 3 चेंडूंवरती 3 माल्टी हिट जरी आले तरी मात्र माणगाव संघ इथे विजयी पताका झलकवू शकतोय. त्रिफलाची दांडी गुलफर्णीचे डिस्ट्रॉय. या ठिकाणी मात्र फलंदाजाला परतावा लागेल.